नमस्ते बालमित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बालमित्रांच्यासाठी भाषण घेऊन आलो आहोत. तर चला मग आता. नमस्ते. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आपण त्याच पुण्यामध्ये आहोत ज्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. याच पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1660 रोजी आऊसाहेब जिजाऊंच्या पोटी बालशिवबाचा जन्म झाला. बालवयापासूनच आऊ जिजाऊ बालशिवबाराजांना शिक्षण देत होत्या. जिजाऊंच्या निगराणीखालीच शिवबाराजे घडत होते, वाढत होते आणि तेच शिवबाराजे आऊ जिजाऊंनी दाखवलेलं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 12 मावळातून धावू लागली. घोड्यावर फिरू लागली. 12 मावळातला एक मावळा जमा करून मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. आऊसाहेब जिजाऊंनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं आयुष्य वाहिलं. शिवबाराजांना आऊसाहेब जिजाऊंनी जे मार्ग दाखविले होते ते योग्य, मानवतेचे आणि प्रत्येकाला आपलं वाटणारे, प्रत्येक माणसाच्या हिताचे मार्ग होते. नवस्वराज्य उभं करण्याचे मार्ग होते. खरं तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी सुलतानी आक्रमणं होत असताना छत्रपती शिवाजी महाराज त्या काळामध्ये स्वराज्य उभं करतात आणि खरं तर खूप मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे. म्हणूनच आपण विद्यार्थ्यांनी सुद्धा परिस्थिती कितीही वाईट व नकारात्मक असली तरी न घाबरता, न डगमगता आपल्या अभ्यासाकडे, आपल्या ध्येयाकडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. हेच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शिकले पाहिजे. चला तर मग शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपण एक चांगला बोध घेऊया. आपण सगळेजण आपल्या स्वतःचं एक चांगलं स्वराज्य निर्माण करूया. आपलं स्वराज्य म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊया, चांगलं शिक्षण घेऊया आणि एक चांगला व्यक्ती म्हणून, एक चांगला माणूस म्हणून घडूया. अशा प्रकारे बोलून आज मी या ठिकाणी थांबते. छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते आणि माझे 2 शब्द थांबविते. जय जिजाऊ, जय शिवराय.